पाऊस चालू झालेला आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे, थंडगार. आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी तळलेलं गरमागरम खावंसं वाटतं. तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे काय बनवायचं आहे ते. तर इथे मी एकदम हलकी फुलकी आणि कुरकुरीत अशी मकईची भजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी मकईची 2 कणसं घेतलेली आहे. हे बघू शकता अशी छान हिरवेगार कणसं घेतलेली आहे आणि आता मी याचे दाणे काढून घेणार आहे, सालं काढून घेणार आहे आधी. तर तुम्हाला मी दाखवते चला. तर बघा इथे आपले दाणे सालं काढून झालेले आहे. आता याचे दाणे कसे काढायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघू शकता मकईचे जे कणसं आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला हातात पकडून घ्यायचं आहे आणि जे आतमध्ये लाईन असतात त्या लाईनमध्ये आपल्याला चाकूच्या सहाय्याने अजून आपल्याला लाईन अशा खेचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरीने हे दाणे काढून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल, आपले दाणे जे आहे ते पटकन निघतील, वेळ लागत नाही आणि पटापट आपलं कामही होतं. हे बघा अशा पद्धतीने हे दाणे आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहे. तर हे मी सगळं काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघा आपले दाणे काढून झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे मकईचे दाणे काढून घ्यायचे आहे आणि आता मी याची मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट बनवून घेणार आहे. तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे मकईचे दाण्यांची. त्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. एक थेंबही पाणी इथे मी घातलेलं नाही आहे, पण ते मकईचंच पाणी त्याला सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक मी घेतलेलं आहे. तर ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा अशा पद्धतीने आपलं वाटण देखील इथे तयार झालेलं आहे. तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याचं जे वाटण आपण बनवलेलं आहे ते इथे घातलेलं आहे. थोडीशी जिरे पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे ओवा घेतलेला आहे थोडासा. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर पातळ वाटलं तर तुम्हाला इथे अजून पीठ ॲड करू शकता तुम्ही. इथे मी तांदूळाचं पीठ 1 चमचा घातलेलं आहे. तुम्ही 1 चमचा यामध्ये डाळीचं पीठ देखील ॲड करू शकता. हळद विसरली होती मी दाखवायला, तर हळद देखील आपल्याला इथे घालायची आहे आणि थोडासा सोडा घालायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपली भजी छान कुरकुरीत होतील. हळद खूप जास्त नाही घालायची, थोडीशी घालायची. आणि अशा पद्धतीने मी हे आपलं बॅटर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. एकीकडे कढईमध्ये तेल देखील गरम झालेलं आहे. तर आपण आता भजी तळायला घेऊया. हे बघा चमच्याच्या साहाय्याने मी असे हे भजी तेलामध्ये सोडलेली आहे आणि छान अशी मस्त आपल्याला कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे. इथे हे पीठ जे सारण आहे ते थोडंसं पातळ वाटत होतं मला. त्यानंतर मी इथे चण्याचं पीठ देखील त्यामध्ये ॲड केलं होतं. तर ते दाखवायचं राहिलं, त्यामुळे तुम्ही इथे चण्याचं पीठ देखील 1 चमचा घालायचं आहे. आणि ही दुसरी साईड मी पलटून घेत आहे भज्यांची. मीडियम गॅसवरच तळायचं आहे आणि त्यामध्ये जे दाणे असतात मकईचे ते काही दाणे अख्खे असले तर ते फुटतात तळताना. तोंडावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं लांब उभं राहूनच तळायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान मकईची भजी सगळी तळून घेत आहे.
अशा वातावरणामध्ये भजी, कुठलीही भजी असो, मकईची, बटाट्याची भजी ही खावीशीच वाटते सगळ्यांना. तर इथे आपली तळून झालेली आहे ही भजी. मी काढून घेते ताटामध्ये आणि सगळी भजी तळून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा किती सुंदर आपली भजी तळून तयार झालेली आहे. अगदी कुरकुरीत आणि हलकी फुलकी रेसिपी आहे ही. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. एक तोडून दाखवते मी तुम्हाला आतमध्ये. खूप टेस्टी लागतात ही मकईची भजी. मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.